नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 7 मार्च 2024 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्वार्थी माणसं तुमच्या सोबत नाही तर तुमचा पैसा आणि तुमची प्रतिष्ठा यांच्या सोबत असतात। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्माण होणाऱ्या प्रवेशद्वाराला एका गटाने विरोध दर्शविल्याने या गावात चांगलाच वाद पेटल्याने एका गटाने चक्क बहिष्कार टाकल्याचा आरोप करीत शेकडोंनी मुंबईची वारी करण्यास सुरुवात केली होती। अखेर दर्यापूर येथून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय गाठून येथे तब्बल 2 तास चर्चा करण्यात आली। 3 दिवसाची अवधीनंतर निर्णय देण्यात येणार असल्याचे स्पष्ट होताच आंदोलकांनी नकार देऊन आता याच ठिकाणी 3 दिवस ठिय्या आंदोलन करणार असा पवित्रा घेण्यात आल्याने आता पुन्हा पांढरी गावातील प्रश्नावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी या गावात गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून गावातील प्रवेशद्वारावरनं 2 गटात संघर्ष पाहायला मिळत आहे। ग्रामसभेमध्ये गावातील प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबत ठराव ग्रामपंचायत वतीने मंजूर करण्यात आला व इतर सर्व विभागाच्या रीतसर परवानगी घेण्यात आली। मात्र त्यानंतर गावातील एका गटाने या प्रवेशद्वाराला विरोध दर्शवून प्रवेशद्वार बांधकाम बंद केलेत। काही दिवसानंतर गावातील नागरिकांनी बौद्ध समाजावर बहिष्कार टाकण्यात आल्याचा आरोप सुद्धा आंदोलकांनी केला। अखेर त्रस्त होऊन 6 मार्चला सकाळी गावातील 200 बौद्ध कुटुंबियांनी गाव सोडण्याचा निर्णय घेत मुंबईच्या दिशेने पायदळ वारीला सुरुवात केली। दर्यापूरपर्यंत जाऊन त्या ठिकाणी रात्र काढली। याचीच माहिती मिळताच माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई, ॲडव्होकेट दीपक सरदार, राजेश वानखडे, किरण गुर्देसह अनेक बहुजन पक्ष पदाधिकारी आणि संघटना पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली। गुरुवार 7 मार्चला मुंबई न जाता शेकडोंनी इरविन चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला। विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्यासोबत काही पदाधिकाऱ्यांनी 2 तास चर्चा केली। अशातच विभागीय आयुक्त पांडे यांनी 3 दिवसाची मुदत मागितल्याने आंदोलक गावकऱ्यांनी नकार देऊन विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने आता हेच आंदोलन पुन्हा सुरू झाले आहे। सर्वांना विनंती आहे की शांततेने ग्रहण करावा आणि जागेवर बसा। आपल्या जागेवर बसा। पहिले बसा, तुम्ही बसा खाली, बसा खाली, बसा बसा खाली, बसा। मंजूर झाला
तो रद्द करता येत नाही। ग्रामपंचायतमध्ये जो ठराव मंजूर झाला तो ठराव मंजूर करता येत नाही म्हणजे झाला म्हणतो तो ठराव जो आहे तोच राहणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या अमरावती शहराच्या चौकाला दिलं होतं, तो ठराव महानगरपालिकामध्ये झाला। बाबासाहेबांना सभागृहाचं नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह। ठराव कधी रद्द होत नाही, गेट तिथे बनेल, गेट ज्या ठिकाणी आहे गेट त्या ठिकाणी बनेल। विनोद रायबोले फाईल कुठे फाईल फाईल मॅडमने पण सगळ्यांचं ऐकून घेतलं। त्यांनी एवढंच सांगितलं की कोणती गोष्ट करताना प्रोसिजर पूर्ण करावं लागते, कारण उद्या समोरच्या व्यक्तीला असं नाही वाटलं पाहिजे की एकदम याचा म्हणजे आणि आपलं तसं प्रोसिजर असतेच ना, कोणाला काही ॲक्शन जर घ्यायची असेल तर ते सगळं त्या प्रोसिजरवरून करावं लागते। तर मॅडमने सांगितलं की 3 दिवसाची मुदत द्या, तर त्या दरम्यान ते प्रोसिजर पूर्ण करतील आणि मग काय ते कारवाई होईल। आणि प्रोसिजर कोणती करणार काय माहिती सांगितलं अशी प्रोसिजर आपली नेहमीचे नियमाप्रमाणे जे करायला पाहिजे असते, प्रोसिजर सगळ्यासारखीच सारखी असते ना। एखाद्याला समजा काढायचं असलं किंवा काही त्याच्यावर ॲक्शन घ्यायची असेल तर ते पहिल्यांदा नोटीस करणं, नंतर त्याचं उत्तर, नंतर परत नोटीस, तर अशा तऱ्हेनं प्रोसिजर पूर्ण करायला 3 दिवस आम्हाला द्या असं मॅडम म्हणाले। आंदोलकांची भूमिका आहे किती तर तो त्यांचा प्रश्न आहे ना, तो त्यांचा प्रश्न आहे। आपण काही मार्गदर्शन करणार का? 3 दिवस इथं त्यांनी पुकारलेलं आहे, जे पुन्हा न्याय मिळणार नाही। आपण एक वरिष्ठ आहात, आपण काही मार्गदर्शन करणार का? नाही, त्यांना आपण रिक्वेस्ट करू। आणि तसंही पहिली गोष्ट तर गाव सोडायला पाहिजे नाही आहे, आपण मालक आहोत, तर गाव सोडलं तर गाव सोडल्यानंतर मग त्याप्रमाणे त्यांचे पदर त्यांचे हक्क त्यांच्या पदरात पाडून देणे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे। त्यासाठी आपण सर्व आपली सर्वांची बांधिलकी आहे आणि त्यांनी जर हाच निर्णय घेतला की इथं राहणार तर आपण सगळी व्यवस्था करू। तोडगा मॅडमनी सांगितलेलं आहे, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, आमचा 2020 मधला ठराव आहे, 2024 मधला ठराव झालेला आहे, तो पण पूर्ण झालेला आहे। 2020 मधले ठराव तो पूर्ण झालेला होता, त्याच्यात कोरोना काळ आल्यामुळे तो स्थगित पडलेला होता। नंतर आम्ही 2024ला ठराव घेतलेला आहे, तो आमचा पूर्ण झालेला आहे। त्यांचे आम्ही कागदपत्र सर्व ओके करून टाकलेले आहे, तरी आम्हाला प्रशासन न्याय देत नाही आहे। पंचायत समितीमध्ये आमची त्यांनी मीटिंग घेतली, नंतर आमची शिव मॅडमकडे मीटिंग झाली, नंतर कलेक्टर सरांकडे पण मीटिंग झाली, त्यांनी आम्हाला लवकर न्याय दिला नाही। त्यामुळे जनता ही पेटलेली आहे। आम्हाला फक्त शासनाकडून काहीच नको, लवकर आमचं बांधकाम सुरू करावं त्यांनी आणि प्रशासनानेच ते जबाबदारी स्वीकारलेली आहे। आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की त्यांनी ते लवकर बांधकाम सुरू करावे आणि आम्हाला न्याय द्यावे। सध्या गावात काय बहिष्कार टाकण्यात आलेला आहे? आमच्यावर त्यांनी 2 महिन्यापासून बहिष्कार टाकलेला आहे, आम्हाला कामधंद्याला नाही आणि आम्हाला सुद्धा लेकरं बाळे आमचे उपाशी आहे, शाळेवर प्रभाव पडत आहे, लेकरांचे शिक्षण स्थगित पडलेलं आहे। आमचं बहिष्कारात नेमकं काय त्यांच्यात आम्हाला कामावर सांगत नाही आहे आणि ते लोक म्हणतात दुकानात नका येऊ, किराणामध्ये, मेडिकलमध्ये, आम्हाला दुकान चक्कीमध्ये, असं काहीच त्यांनी आम्हाला येऊ दिलं नाही आहे। तोडगा काहीच नाही निघाला। मॅडमनी सांगितलं तुम्हाला 3 दिवसानंतर तुम्हाला सांगणार आहे मी। आम्ही 3 दिवस इथंच उपोषण मांडणार आहे, जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही इथं उपाशी तापाशी गावात नेल्यापेक्षा आम्ही इथंच मरणार आहे। जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच जिल्हा परिषद महिला व बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वैदर्भीय जागर स्त्री शक्तीचा जागतिक महिला दिन महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली। स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचे जीवनमान उंचावणे, त्यांना सक्षमीकरण करणे तसेच विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन असे अनेक कार्यक्रमाचे आयोजन करून सायन्स कोर मैदान येथे 7 मार्च ते 9 मार्च पर्यंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। महोत्सवाचे 7 मार्चला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले। या महोत्सवात लागलेल्या महिलांच्या स्टॉलची मान्यवरसह शेकडो हजारो नागरिकांनी भेट देऊन पहिल्याच दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला।
जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सायन्स कोर मैदान येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत 3 दिवसीय जिल्हा प्रदर्शनी महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली। 7 मार्चला सकाळी चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून अनेक महिला शक्तीची सुंदर चित्रे रेखाटून महिला सशक्तीकरणाचा सुंदर संदेश देण्यात आला। यावेळी जिल्हा प्रदर्शनीचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार बळवंत वानखडे, आमदार प्रवीण पोटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। पर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली। शिक्षणामुळे आज प्रत्येक महिला ही लहानातल्या लहान पदापासून तर भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत आपले अस्तित्व सिद्ध करत आहे। अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून 3 दिवसीय प्रदर्शनीचा शुभारंभ करण्यात आला। पुरे आता हे चंद्र सूर्य तारे माणूस माणसाला आता तरी कळावा। उपस्थित मान्यवरांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। डॉक्टर अनिलजी बोंडे यांचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद माननीय संजिता मोहपात्रा मॅम करतील अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद मॅम। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सायन्स कोर मैदानावर 7 मार्च ते 9 मार्च पर्यंत विविध मनोरंजन स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळ सह जिल्हा परिषद महिला व बाल विकास कार्यालय वतीने या ठिकाणी जिल्ह्यातील 80 महिला बचत गटातील विविध स्टॉलला प्राधान्य देण्यात येऊन महिलांचे जीवनमान उंचावणे व सबलीकरण करणे हा या जिल्हा प्रदर्शनी मागील उद्देश आहे। येथे लावण्यात आलेल्या महिला बचत गटातील स्टॉलला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे या बळवंत वानखडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी भेट देऊन सर्व स्टॉलची पाहणी केली। बदला उक्कू पाटी म्हणून एक गाव आहे सर, तिथे ते प्रोडक्शन निर्माण करते आहे। रबडी आपण बस उमेद आणि जिल्हा परिषदच्या अंतर्गत या ठिकाणी आज बचत गटांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी काम होत आहे। मी सर्वप्रथम यामध्ये काम करणारे प्रशासन आहे त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात बचत गट एका ठिकाणी आणणे आणि त्यांचं मार्केटिंग करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा एक फार चांगला एक काम या ठिकाणी होत आहे। आता या ठिकाणी मी सगळ्या बचत गटाची जी यांनी स्टॉल लावले सगळ्यांना मी भेटी दिल्या, मला तर फार मोठ्या प्रमाणात त्यात समाधान झालं। बऱ्याच महिलांनी या ठिकाणी मुंबई आणि अनेक ठिकाणी काही आपले स्वतःच्या वस्तू बनवून विकल्या असं त्यांनी सांगितलं। काही ठिकाणी मी पाहिलं की त्या फार मोठ्या प्रमाणात त्याचा सेलसुद्धा वाढलेला आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये महिलांचा बचत गटाच्या अंतर्गत किंवा मावीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात महिलांना एक चांगला स्कोप या ठिकाणी मिळतो आहे, हे सगळं पाहायला मिळालं। या ठिकाणी आपणसुद्धा प्रत्येक स्टॉलला व्हिजिट केली पाहिजे आणि या आपल्या मार्फत मीडियाच्या मार्फत याचं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे की अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन प्रोडक्ट तयार होतात, ते प्रोडक्ट
लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि लोकांनी इथे येऊन 3 दिवस या ठिकाणी व्हिजिट केली पाहिजे आणि इथले प्रोडक्ट विकत घेतले पाहिजे, जेणेकरून अमरावती जिल्ह्याच्या महिला इतक्या उत्कृष्ट हा कार्य करतात ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। याच्यामुळे काय होईल की आपल्या माध्यमातून आपण जेव्हा हे सगळ्या लोकांना सांगाल, प्रोत्साहित कराल, याच्यामार्फत आपल्या इतर जिल्ह्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात याचा फायदा मिळेल। यासाठी मी तुम्हालासुद्धा विनंती करतो की आपण हे 3 दिवसीय हा जो कार्यक्रम चालतो आहे आज सगळ्यांना दाखवावा आणि वारंवार आपण याच्यावरती फोकस करावा, जेणेकरून आपल्या अमरावती शहरातल्या किंवा तालुका लेवलच्या लोकांना माहीत होईल आणि या ठिकाणी लोक व्हिजिट करेल आणि इथे बनवलेले जे प्रोडक्ट आहे त्यांना मोठ्या प्रमाणात चांगला एक प्रतिसाद मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना एक व्यापार चांगला करता येईल, मार्केटिंग करता येईल, त्यांच्या काय उण्या होते लोक त्यांना सांगतील, त्या अनुषंगानं त्याचा मोठा फायदा होईल असं मला वाटतं। महिलांना काय मेसेज द्याल? यामध्ये मी एक त्यांना सांगितलं कॉमन फॅसिलिटी सेंटर आपण या ठिकाणी तयार करावं। कॉमन फॅसिलिटी सेंटर शासनाने नाही केलं तर मी स्वतः करण्याची तयारी आहे, हे सुद्धा मी त्या ठिकाणी सांगितलं। दुसरं, मी मधातल्या काळामध्ये 500 गिर गाई वाटल्या होत्या, त्या अनुषंगाने दूध दुभत्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना जास्त उंच राहणीमान कसं उंचवू शकतो किंवा त्यांना सुदृढ कसं बनवू शकतो हा त्याच्या मागचा तो सुद्धा मी उद्देश इथे मांडला। अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहे की आमच्या कॉलेजच्या मार्फत आमचे MBAचे विद्यार्थी आहे यांच्या मार्फत त्यांचं मार्केटिंग कसं करता येईल आणि या लोकांना मार्केटमध्ये आणून त्यांचं प्रोडक्टचं नाव कसं समोर आणता येईल हा सुद्धा आम्ही या ठिकाणी काही कन्सेप्ट मांडला। आणि मला सगळ्या महिलांना एक एवढी विनंती करायची आहे की आपण आपला प्रोडक्ट हा चांगलाच आहे। मी प्रत्येक गोष्टीची चव घेऊन पाहिलेली आहे। साधारणतः कुठलाही एक जर पाहिला पॉलिटिशियन की जनरली कुठल्या गोष्टी विकत घेत नाही किंवा टेस्ट करून पाहत नाही, कारण मला माहिती आहे की माझ्या भगिनीने केलेली वस्तू ही चांगलीच आहे, त्या दृष्टिकोनातून मी त्याचा टेस्ट घेतला आणि त्याची तारीफसुद्धा केली की आपण चांगलं केलं आहे। मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण सगळ्यांनी या गोष्टी पाहिल्या पाहिजे आणि प्रामुख्याने स्वतः महिला स्वतःच्या पायावर उभी झाली पाहिजे, कारण आज 33% आरक्षण आपण महिलांना देतो। आज महिला स्वतःच्या पायावर उभी जर राहिली तर तुम्हाला सांगतो ह्या राष्ट्र बदलल्याशिवाय राहणार नाही। या अनुषंगानं आम्ही त्यांच्याकडे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि सगळ्या महिलांना येणाऱ्या महिला दिवसानिमित्तसुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या आणि वारंवार शुभेच्छा देत राहू की त्यांनी चांगलं काम करावं आणि मोठा त्याचा फायदा शासनाला आणि पूर्ण देशाला सुद्धा होईल, महाराष्ट्राला, अमरावतीला सुद्धा होईल। उपस्थित मान्यवरांचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। जिल्ह्यातील 80 स्वयंसहाय्यता महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात येऊन या ठिकाणी 3 दिवसीय विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। उमेदच्या या महोत्सवाला पहिल्याच दिवशी जबरदस्त प्रतिसाद दिसून आला असून 3 दिवस या ठिकाणी महिलांकरिता विविध स्पर्धासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। आयोजित महोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांनी केले आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी आमच्या सक्षम प्रशासक संचिता मोहपात्रा मॅडम यांच्या मार्गदर्शनात आम्ही 7 ते 9 या कालावधीमध्ये जागर स्त्री शक्तीचा वैदर्भी 2024 असा एक महोत्सव नियोजित केलेला आहे। यामध्ये एकूण 65 स्टॉल्स आहेत। माविम आणि उमेद या दोन्ही अभियानाच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा सोहळा साजरा करीत आहोत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अट्रॅक्शन असं राहील की बायर सेलर मीट आपण या ठिकाणी घेत आहोत। ज्या बचत गटाच्या महिलांनी आपलं चांगलं लाईव्हलीहूड तयार केलेलं आहे अशांना बाजारपेठ निर्माण करण्याकरता व्यापारी आणि काही गव्हर्नमेंट सेक्टर याच्यामध्ये आपल्याला काही टायअप करता येते का याच्याबद्दल देखील आपण या ठिकाणी एक वर्कशॉप घेतलेला आहे। बरेचसे स्पर्धा आहेत, बरेचसे खेळ आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैठणीचा खेळ असं एक आपण खूप चांगला एक इव्हेंट घेणार आहोत। 3 दिवस तो इव्हेंट असेल की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या स्पर्धा घेतल्या जातील महिलांच्या, एंटरटेनिंग कार्यक्रम तो राहील। त्याच्यानंतर ज्या महिलांनी आपलं सगळं लाईव्हलीहूड तयार करून खूप चांगले उत्पादनं तयार केलेली आहेत आणि त्यांना आता बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे आणि त्या 2-4 काही अशा महिलांना हे देऊ शकतात, रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात। असा काही आमच्या उमेदच्या महिलांचा, माविमच्या महिलांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत। त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे भरारी कट्टा। त्याचप्रमाणे अवघड वाटेवरच्या हिरकणी ज्या महिलांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे अशा यशस्वी ज्या महिला आहेत अशा महिलांचा आम्ही या ठिकाणी अवघड वाटेवरच्या हिरकणी असा एक इव्हेंट आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। बरेचसे
कार्यक्रमांची या ठिकाणी आपल्याला पर्वणी आहे। दिवसभर आपल्याला ह्या सगळ्या कार्यक्रमांचा आनंद घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे। त्याच्यामुळे सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की सगळ्यांनी या महोत्सवाला भेट द्यावी आणि भरपूर खरेदी करावी, आमच्या महिलांना प्रोत्साहन द्यावं असं या ठिकाणी जिल्हा परिषदच्या प्रशासनाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते। महिलांना हा संदेश आहे की प्रत्येक महिलेने आपला सर्वांगीण विकास केला पाहिजे। तिचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक हे सगळं व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे आणि तिने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे। आमच्या उमेद चळवळीचा मुख्य उद्देशच तो आहे की महिला सक्षम झाली पाहिजे, आर्थिकदृष्ट्या आणि सर्वांगाने तिनं आपलं काम पुढे केलं पाहिजे आणि समाजामध्ये तिनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे। हा सगळ्यात मोठा संदेश आहे। ज्या महानायिका आहे ती आमची थीम आहे। राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्यादेवी, तारा राणी, रखमाबाई राऊत आणि अशा बऱ्याचशा आमच्या महानायिका आहेत की ज्यांनी इतिहास घडवला आणि आमचा वर्तमान त्यांच्यामुळे घडत आहे। म्हणून असा जो इतिहास आम्हाला सगळ्यांना महिलांना लाभलेला आहे, की आमची जी एक नाळ जुळलेली आहे तो इतिहास पुढे आम्ही करावा असंच या ठिकाणी मी सगळ्या महिलांना या प्रशासनाच्या वतीने आवाहन करते। चांदूर बाजार तालुक्यात आयोजित कामगार कल्याण विभागाअंतर्गत वाटप करणाऱ्या किट वितरण कार्यक्रमात लाभार्थ्यांची गैरसोय करण्यात आल्याने चांदूर बाजार भाजपा कार्यकर्त्यांनी 7 मार्चला कामगार कल्याण कार्यालयासमोर आंदोलन करीत आमदार बच्चू कडू यांचा निषेध व्यक्त केला। बच्चू कडू यांनी स्वतःच्या नावाचा गाजावाजा करीत अनेकांना अनेक तास तात्काळत बसविले। याच नियमबाह्य कार्यक्रमाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा आंदोलन दरम्यान करण्यात आली। आमदार बच्चू कडू यांच्या चांदूर बाजार मतदारसंघात त्यांचे प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी चांगलेच आक्रमक होऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार 6 मार्चला चांदूर बाजार तालुक्यात घडला। येथील लाभार्थ्यांना कामगार कल्याण विभाग अंतर्गत मिळण्यात येणारी साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी गैरसोय केली। स्वतःच्या दबावात कोणत्याही भाजप कार्यकर्त्याला आमंत्रित केले नसल्याचा आरोप करीत येथे दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांचा चांगलाच राडा निर्माण झाला। यावरच आता 7 मार्चला चांदूर बाजार येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात कामगार कल्याण कार्यालय येथे आंदोलन करीत कडू यांचा निषेध व्यक्त केला। अरे तुम्ही भले सांगा, तुम्ही या जिल्ह्यातले अर्धे अधिकारी भाडभो झालेले आहे, भाडे खातात त्या बच्चू कडूची। काल ते काय झालं, कालचा जो प्रोग्राम झाला ना अतिशय निंदनीय आहे, अतिशय निंदनीय। नियमबाह्य प्रोग्राम झाला, तिथं बोर्ड लावून राहिले, त्याच्या बापाची नाही आहे, त्याचा निधी नाही त्याच्यात, त्याचं चुकलं, एकदम अतिशय चुकलं त्याचं। त्याने जो कार्यक्रम केला 180 पेट्या वाटप होता, 4000 लोक बोलवून ठेवले। बरं, पत्रोडून लोक आले, सरकारमधून लोक आले। या पतोडच्या लोकांचं आमच्या तालुक्यात कोणतं काम आहे? तुम्ही आजच्या आज हे प्रक्रिया रद्द करत आहे। अरे बाबा, त्यांना बोलू तर द्या, ते येईल ना मला त्यांचा फोन। जर 5 मिनिट लगेच बंद करा म्हणा ते, नाही तर आम्ही इथून उठणार नाही। प्रसिद्धीची एवढी भूक लागलेली आहे, एखाद्या बैलाचं लेकरू झालं का नाही प्रसिद्धी घ्यायला तयार नाही। किती वाजता कॉल आला? 4 वाजून 47 मिनिटाचा कॉल एवढी प्रसिद्धीची भूक थांबलेली इथं। एएम आहे तो पीएम नाहीये। योजना शासनाच्या एएम ला तिथून कॉल आला यांना, कारण 4 वाजतापासून लोक तिथं हजर आहेत फक्त पेट्यासाठी। एएम आहे तो पीएम नाहीये। निवेदन कुठे? आमदार बच्चू कडू यांनी बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण बांधकाम कामगारांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता। मात्र शासनाचा कार्यक्रम असतानाही बच्चू कडू यांनी स्वतःच्या नावाचा गाजावाजा केला। या ठिकाणी हजारो लाभार्थी आले असताना त्यांना उन्हात उभे राहावे लागले, त्यांच्यासाठी पाण्याची सुविधा सुद्धा केली नव्हती। बच्चू कडू स्वतःच्या कार्यक्रमात येण्यास उशिरा आल्याने या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी जाऊन राडा घालत बच्चू कडू यांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडले होते। या प्रकरणात आता 7 मार्चला भाजप कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या कामगार कल्याण विभागात धाव घेऊन बच्चू कडू यांनी कामगारांची गैरसोय केली, त्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील बांधकाम लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचा नियमबाह्य कार्यक्रमाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे। नमस्कार, मी मुरली गुणवंतराव माकोळे, भारतीय जनता पार्टी चांदूर बाजार तालुका
आणि आमच्यासोबत आमचे विधानसभा प्रमुख, अचलपूर विधानसभा प्रमुख सन्माननीय प्रवीणभाऊ तायडे आणि आमची सर्व मंडळी, भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे। काल चांदूर बाजारला कामगार आयुक्त मंडळाच्या वतीनं बांधकाम कामगारांना साहित्य वाटपाचा विषय होता आहे। तो आमदार बच्चू कडूच्या सुयसहाय्यक गोमकाळे यांनी त्याचं आयोजन केलं होतं। 180 साहित्य वाटप होते, परंतु तिथं 4 ते 4.5 लोकांना बोलावलं। लोकांना रात्रीच्या 3 वाजतापासून बोलवून ठेवलं। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमदार महोदय येईपर्यंत त्या पेटीचा वाटप झाला नाही। आता तिथे त्या लोकांना पिण्याच्या पाण्याची, नाश्त्याची, जेवणाची काहीचीच व्यवस्था केली नव्हती, परंतु यांनी आपले फलक 20-20, 30-30 हजार रुपयाचे फलक त्या कार्यक्रमाला लावले, परंतु एक 10,000चा नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून करणं झाली नाही। परंतु हा विषय काल आमच्या लक्षात आला। आम्ही तिथं गेलो, आमचे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी तिथं गेले, त्यांनी विचारपूस केली की हा विषय भाऊ तुम्ही आला आहे, लोकांना एवढ्या वेळेचं बोलवून ठेवलं आहे, लोकांना तुम्ही वाटप करा। परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी, बच्चू कडूच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आमच्या भाजप कार्यकर्त्यासोबत लोमाझोंबी केली। काल तिथे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ते सगळं निवळलं, परंतु आम्हाला असं वाटते की ही शासकीय योजना आहे, ही कोणत्या पक्षाची किंवा राजकीय याची नसून ती योजना शासकीय अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हस्तेच वाटप व्हायला पाहिजे। एक पंचायत समिती असो, तहसील असो किंवा ग्रामपंचायत असो, कारण त्याच्यावर ग्रामपंचायतचा ग्रामसेवकाचा शिक्का आणि सही लागते। मग त्या सर्व साहित्य त्या ग्रामपंचायतमध्ये पाठवून लोकांना वितरित, त्या लाभार्थ्यांना वितरित केलं तर बरोबर राहील। आणि काल ते बच्चू कडूच्या कार्यकर्त्यांनी केलं, त्या कृत्याचा आम्ही निषेध करायला आलो। आम्ही आज आयुक्त कार्यालयात हे आंदोलन केलेलं आहे। आज आम्ही जोपर्यंत या विषयाचा पर्दाफाश होत नाही, निपटारा होत नाही, तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही। माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा नेहरू स्टेडियम येथे भव्य भारत जोडो क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक क्रिकेट संघाने सहभाग घेतला। अनेक संघात चुरशीचा सामना रंगला। 7 मार्चला शहरी भागातील 2 संघात अंतिम सामना रंगला, तर ग्रामीण भागातील 2 संघात चुरशीचा सामना रंगला। दोन्ही गटातील विजेत्यांना मुख्य अतिथींच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाणार आहे। तिवसा मतदारसंघाचे माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रामचंद्र युवक कल्याण संस्था मोजरी, युवा काँग्रेससह अमरावती टेनिस बॉल क्रिकेट यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे गेल्या 20 फेब्रुवारीपासून भव्य भारत जोडो चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत अमरावती शहरसह ग्रामीण भागातील अनेक संघाने सहभाग घेतला। या स्पर्धेत ग्रामीण भागातील 24 तर शहरी भागातील 32 टीमने सहभाग दर्शविला। या स्पर्धेचे उद्घाटन तिवसा क्षेत्राच्या आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। याच स्पर्धेचा 7 मार्चला अंतिम सामना खेळला गेला। यात ग्रामीण भागातील चांदूर रेल्वे विरुद्ध अचलपूर क्रिकेट संघात सामना रंगला, तर शहरी भागातील इंडिया 11 विरुद्ध गोल्डन 11 असा सामना रंगला। जिल्हा स्टेडियमवर आज भारत जोडो चषक संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2 महिन्यापासून ग्रामीण आणि शहरी भागामध्ये भारत जोडो चषक क्रिकेट टुर्नामेंटचे सामने चालू होते। त्याचा आज अंतिम सामना जिल्हा स्टेडियम येथे होणार आहे। माननीय यशोमती ठाकूर, माननीय बळवंतभाऊ वानखडे, माननीय बबलूभाऊ देशमुख, सुनीलभाऊ देशमुख, जगताप, आमचे सगळे जिल्ह्याचे नेते व युवक काँग्रेसच्या सगळ्या मंडळींच्या मार्गदर्शनामध्ये हा सामना येथे सुरू आहे आणि आज येथे अंतिम सामना जिल्हा स्टेडियमला होणार आहे। जिल्हा स्टेडियम येथे भारत जोडो चषकच्या अंतिम सामन्यासाठी अचलपूर तालुका व चांदूर रेल्वे तालुक्याच्या टीम अंतिम सामना खेळणार आहे। प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी भारत जोडो चषकचे टुर्नामेंट झालेले आहेत। त्यातील फर्स्ट आणि सेकंड विनर जे आहे ते आज इथे अंतिम सामन्यासाठी तालुक्यातून 14 तालुक्यातून इथे पोहोचलेले आहे आणि शहरी भागातील सुद्धा अंतिम सामन्यासाठी फर्स्ट आणि सेकंड विनर इथे आज अंतिम सामना खेळणार आहे। क्रिकेट स्पर्धेचे प्रथम बक्षीस 1 लाख शहरी व ग्रामीण संघाकरिता, द्वितीय 71,000 रुपयेसह अनेक उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीस वितरण केले जाणार आहे। सुरेशराव भुये, अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष। गेल्या 2 महिन्यापासून आमचे भारत जोडो चषक माननीय यशोमतीताई ठाकूर, बळवंतभाऊ वानखडे, सुनीलभाऊ देशमुख, बबलूभाऊ देशमुख, वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या माध्यमातून मार्गदर्शनातून पूर्ण तालुक्यांमध्ये आतापर्यंत ग्रामीणच्या पूर्ण तालुक्यांमध्ये चषक झालेले आहे। 11 तालुक्यातून 22 टीमा अशा ह्या इथे शहरामध्ये आणि अमरावती शहराच्या 32 टीमा अशा मिळून इथे पूर्ण मॅचेस झाल्या।
ज्या ग्रामीणच्या 2 टीमा, एक अंजनगाव अचलपूर अशा 2 फायनलमध्ये आणि शहराच्या 2, एक गोल्डन आणि एक इंडिया 11 अशा 2 टीमा आज फायनलमध्ये इथे अंतिम सामन्यात खेळत आहेत। हा सामना गेल्या 2 महिन्यापासून पूर्ण युवक काँग्रेस शहर ग्रामीण सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेला आहे। आजचा अंतिम सामन्याचा फायनल इथे सुरू आहे। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवक काँग्रेसचे पंकज गुहे, वैभव देशमुख, पंकज मोरे, अखिलेश राठोड, तेजस सावकेसह अनेकांनी परिश्रम घेतले। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दुल सैफुद्दीन यांच्या वतीने दयासागर रुग्णालयाला व्हेंटिलेटर मशीन भेट देण्यात आली आहे। दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दुल सैफुद्दीन यांच्या बोहरा समाज वतीने देशभरात अनेक ठिकाणी समाज उपयोगी साहित्य भेट देण्यात आली आहे। आता पुन्हा दयासागर रुग्णालयाला रुग्णालयाच्या अतिगरजेचे समजल्या जाणाऱ्या व्हेंटिलेटर मशीन प्रदान करण्यात आली आहे। या मशीनचे उद्घाटन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी दयासागर रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर रुचिता यांनी आभार मानले आहे। कार्यक्रमाला बोहरा समाजाचे ॲडव्होकेट शबीर हुसेनसह अनेक समाज बांधव उपस्थित होते। अमरावती जिल्ह्यात खासदार नवनीत राणा यांचे सर्वात जास्त दौरे मेळघाटात झाले असताना आता त्यांच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार मेळघाटापासूनच सुरू होत असून मेळघाट की बेटी या नावाचा रथ संपूर्ण मेळघाटात भ्रमण करीत आहे। मेळघाटात रथाचे आगमन होताच शेकडो आदिवासी बांधव गर्दी करत आहे, तर खासदार नवनीत राणा यांना पाहण्यासाठी त्यांची प्रत्यक्ष भेटीसाठी अनेकात उत्सुकता निर्माण झाली आहे। खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार रथाला मेळघाटात जोरदार प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांचा मेळघाटमध्ये प्रचाराच्या श्री गणेशाला सुरुवात झाली आहे। मेळघाट की बेटीचे मेळघाटातील गावागावात दौरे सुरू करण्यात आले। खासदार नवनीत राणा यांच्या रथाचे मेळघाट येथे आगमन होताच रथाला पाहण्यासाठी व नवनीत राणा यांना भेटण्यासाठी जोरदार उत्सुकता पसरली आहे। मेळघाटमध्ये आदिवासी, गवळी बांधव, भिलाई समाजाचे सर्व बांधव गावागावांमध्ये रथ दाखल झाल्यानंतर हजारो नागरिकात रथ पाहण्यासाठी उत्सुकता दिसत आहे। मेळघाटमध्ये आधीपासूनच खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी सर्वांसोबत आपुलकीचे नाते जोपासल्याचे दिसून येत आहे। अशातच प्रचारासाठी सगळ्यात जास्त आघाडी नवनीत राणा यांनी घेतल्याचे सुद्धा यावेळी दिसून येत आहे। काजलडोह, डोमा, बामदेही, कन्नेरी, कोयलारी, काडकुंभ, राजनीकुंड, बगदरी, तिनरवाडी, गंगारखेडा, कोरडा, पांच दोंगारी, घाणा, खांदूरखेडा, चुनखडी, नवालगाव, खादिलमल, मेढी झाडप, बिच्छूखेडा, माखला, आवागड, कालापंथारीसह संपूर्ण मेळघाटात नवनीत राणा यांच्या प्रचाराचा धडाका सुरू करण्यात आला। मागील 12 वर्षापासून नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांच्या पुढाकाराने मेळघाटात होळी साजरी करीत आहेत। आदिवासी, गवळी व भिलाई समाजाच्या लोकांसाठी खासदार नवनीत राणा सतत विकास कामाचा धडाका लावत आहेत। आपला दांडगा जनसंपर्क ठेवून त्या सतत 12 वर्षापासून मेळघाटवर विशेष प्रेम करीत आहेत। मागील 5 वर्षांपासून सतत मेळघाटच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत। हल्ली सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे। अशातच अनेक उमेदवार आता बाशिंग बांधून सज्ज आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या संपर्कात राहिलेले राणा दाम्पत्य यात अग्रेसर आहे। आमदार रवी राणा यांनी सुद्धा मेळघाटचा दौरा करीत मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या सोबत रममाण झाले आहे। अशात राजकीय कबड्डीतून फुरसत काढून मेळघाटातील आदिवासी मुलांसोबत प्रत्यक्ष मैदानावर उतरून आमदार रवी राणा यांनी कबड्डी खेळून खेळाडूंचे मनोबल वाढविले। कबड्डी म्हणत आमदार रवी राणा यांनी अनेक युवकांना बाद केले। राजकारणसह खेळाच्या मैदानावर सुद्धा राणा दाम्पत्याचा जोर दिसून येत आहे। मैदान कोणतेही असो, आपण नेहमीच तयार असतो, असा संदेश आमदार रवी राणा यांनी दिला आहे।
कबड्डी खेलते हैं हमारे नन्हे मुन्ने प्यारे बच्चे के साथ और उनका आगमन हो चुका है। सभी सदस्य युवा सेना जिल्हा प्रमुख उमेश शहाणे व इतर 5 आंदोलकांना अखेर जामीन मंजूर झाल्याने संपूर्ण शेतकऱ्यांना 14 दिवसानंतर जामीन मंजूर झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहेत। त्यातच सर्व शेतकऱ्यांनी गुलाल उधळून व पुष्पहार घालून मोठ्या अभिमानाने स्वागत केले। तसेच सिंबोरा चौक ते तहसील कार्यालय अशी विजय फेरी काढून जल्लोष केला। अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे मागील 11 महिन्यांपासून मोर्शी तहसील कार्यालय येथे आत्मक्लेश आंदोलन सुरू असून वारंवार आंदोलने करून मागण्या मान्य न झाल्याने तसेच मुख्यमंत्र्यांनी शब्द न पाळल्याने अखेर सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयावर निवेदनाद्वारे विनंती करण्याचे ठरवले होते। मात्र तेथे गेल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना भुयार यांच्या कार्यालयात जाण्यास मज्जाव केल्याने आंदोलक आक्रमक होऊन आतमध्ये शिरताना पोलिसांनी शेतकऱ्यांवर जबरदस्तीने लाठीचार्ज केला व राजकीय दबावातून आंदोलक शेतकऱ्यांवर त्यामध्ये उमेश शहाणे, प्रवीण ढोले, गजानन पुरी, अमोल टाकले व प्रवीण कोहळे या सर्वांवर 353 व 452 सारखे गंभीर गुन्हे दाखल करून शेतकरी भवनातच शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाल्याने मतदारसंघात आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे। युवा सेना जिल्हा प्रमुख उमेश शहाणे व इतर 5 आंदोलकांना अखेर जामीन मंजूर झाल्याने संपूर्ण शेतकऱ्यांना 14 दिवसानंतर जामीन मंजूर झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहेत। त्यातच सर्व शेतकऱ्यांनी गुलाल उधळून व पुष्पहार घालून मोठ्या अभिमानाने स्वागत केले। तसेच सिंबोरा चौक ते तहसील कार्यालय अशी विजय फेरी काढून जल्लोष केला। शेतकरी पुत्र म्हणून घेणाऱ्या आमदाराने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहेत। तसेच आंदोलन करणे हा अधिकार असल्याने तसेच पोलीस व आमदार यांच्या संगनमताने हे अमानुष कृत्य केल्याचा आरोप युवा सेना जिल्हा प्रमुख तसेच अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी उमेश शहाणे यांनी केला आहे। कोणाला म्हणायचे की आपण 25-30 लोकांवरती गुन्हे दाखल करू नॉर्मल आणि संध्याकाळी जमानत देऊन देऊ, मोकळं करून टाकू, पण नेमकं जशी शंका केली उपस्थित दादांनी त्या पद्धतीनं असं म्हणणं आहे का नेमकं पाणी मुरलं कुठं आणि हे पाणी मुरवायला तुमच्याकडे 4 तास होते, हे पाणी मुरवायला तुमच्याकडे 4 तास होते पण आम्हाला समोर जायला तुमच्याकडे 5 मिनिटं नव्हते। याचा अर्थ हाच आहे का तुम्हाला लोकांचे कामं करायचे नाही आहे, तुम्हाला फक्त ठेकेदारांकडनं खंडणी वसूल करायची आहे, पांधन रस्त्यांच्या नावाखाली तुम्हाला वेगवेगळा निधी गोळा करायचा आहे, बाकीच्या कामाच्या नावाखाली तुम्हाला वेगवेगळा निधी जमा करायचा आहे आणि तोच निधी तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत खर्च करायचा आहे। याचा अर्थ सरळ आहे, तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, तुम्हाला माहिती पडलेलं आहे का आता जनता आपल्यासोबत नाहीये, त्याच्यामुळं जे काही होईल तेवढं कमवा आणि त्याच्याच भरोश्यावरती मतं विकत घ्या आणि पुन्हा त्या सत्तेच्या गादीवरती बस। पण आम्ही असं होऊ देणार नाही। आम्ही जागरूक आहोत, जो शेतकऱ्यांबद्दल बोलेल, जो प्रकल्पग्रस्तांबद्दल बोलेल त्यालाच आम्ही तो मार्ग दाखवू, अन्यथा कोणालाही मार्ग दाखवू नये। असो हा झाला सगळ्या त्या दिवसचा आंदोलनाचा प्रकार। आता खरी गोष्ट आहे आपली तुरुंगवासाची। जिवंतपणी नरक पाहणं ज्याला म्हणतात ते तुरुंग आहे दादा। एका बाजूला 4 मर्डर केलेला, एका बाजूला 3 मर्डर केलेला, कोणी बलात्कारी, कोणी कसं, कोणी 354 वाला, हे सगळे आता हे जे सगळे आपले प्रवीण भाऊ आहे, हा पोरगा बिचारा त्या दिवशी आला प्रवीण कोवळे, याला गोवल्या गेलो। त्याच्यानंतर आमचे अमोल भाऊ आहे, गजानन भाऊ आहे, आमचे नरेंद्र भाऊ आहे, या लोकांनी कधी जेल पाहिलं नाही, कधी पोलीस स्टेशन पाहिलं नाही। आज अशाही लोकांना यातना सहन कराव्या लागल्या, त्या सगळ्या आपल्यासाठी केल्या। कुणाला आनंद नसतो तुरुंगात जायचा, कुणाला शौक नसतो पोलिसांसमोर आपल्या समस्या मांडताना त्यांच्यासाठी झटापट करायचा, कोणालाच नसतो बिलकुल। पण आज हे दिवस आपल्याला केवळ आणि केवळ या एका व्यक्तीमुळे पाहायला मिळाले, पण याची परतफेड आपल्याला करावी लागणार आहे। इथं जेवताना मीठ नसतं, तिखट नसतं। रामाचा वनवास 14 वर्षानंतर संपला, पण त्या एका वर्षाचा काय झालं असेल बघ त्या एका वर्षात, तो आम्हाला एका दिवसात ते माहीत पडत होतं। जेवताना त्रास, उठताना त्रास, झोपताना त्रास, पाणी, दूध जे काही असेल हे सगळं त्रासदायक होतं त्या वस्तूमधलं, त्या तुरुंगातलं, आणि म्हणूनच कदाचित त्याला तुरुंग म्हणत असेल। पण गधे आणि घोडे एकाच लाईनीत बसवल्या गेले। आमचं त्याही वेळेस एकच म्हणणं होतं की बाबा आम्ही राजकीय आंदोलक आहोत, ते गुन्हे आमच्यावरती एक निदान आम्हाला तरी वेगळी ट्रीटमेंट द्या, पण तसं झालं नाही। ते सगळ्यांना सारखीच ट्रीटमेंट देत असतात, पण यानंतर आपला लढा थांबेल किंवा आपला लढा शमेल असं त्यांना वाटत असेल, पण आपण तसं होऊ देणार नाही। आपला लढा आणखीन तीव्र करू।
येणारा काळ हा लोकसभेचा आहे, येणारा काळ हा विधानसभेचा आहे आणि हे लोक आपल्या गावात मतं मागायला, भीक मागायला येणार आहे. त्यांची भीक आपण त्यांच्या ढुंगणावर द्यायची की पाठीवर द्यायची आपण ठरवायचं आहे. आणि एकच म्हणणं आहे, जो सत्ताधारी पक्षातला नेता आपापल्या गावात येईल त्यांना पहिले प्रश्न करायचा, तू काय झक मारली तेच सांगा. आम्ही जे प्रयत्न करायला पाहिजे ते सगळे केले. विधिमंडळातलं काम तुमचं असते, राज्यसभेतलं काम तुमचं असते, लोकसभेतलं काम तुमचं असते, पण तुम्ही काय केलं ते सांगा. आम्ही आमचे प्रयत्न पूर्ण केले, तरीही प्रयत्न आपण चालू ठेवू, पण त्याही पुढे जाऊन तुमचं काम होतं, तुम्ही कोणत्या पद्धतीनं कामं केलं ते आम्हाला सांगा, तरच तुम्हाला गावात प्रवेश देतो, अन्यथा गावात प्रवेश देणार नाही. ही आपल्याला आजच शपथ घ्यावी लागेल आणि आजपासूनच याच्यावर काम करावं लागेल. आपला लढा आपण असाच चालू ठेवणार आहोत. मी सर्वांचे आभार मानतो यासाठी की त्यांनी आमचं मनोबल वाढवलं. कदाचित आम्हाला असंही वाटलं एका काळी की बाबा खरंच हे लोक धावपळ करत असतील की नाही, की आपल्याला आणखीन काही दिवस काढावं लागेल. पण ज्यावेळेस आमची मुलाखत झाली त्यावेळेस कळलं, भोसे साहेबांसोबत माझं बोलणं झालं फोनवरती, त्यावेळेस भोसे साहेबांनी म्हटलं की उमेश म्हणे तुमच्यासाठी म्हणे निदान 100 फोन सकाळ ते संध्याकाळपर्यंत असतात म्हणे आणि 100 लोक म्हणे 100-200 लोक कोर्टाच्या खाली उभे असतात. याचा अर्थ असाच आहे की तुम्ही लढणाऱ्यांच्या पाठीशी आहात. आपल्याला लढून आपला संघर्ष हा विजयाच्या मार्गावर न्यायचा आहे आणि आपण त्याच पद्धतीनं जाऊ. आपण अशा भूलथापांना बळी पडायचं नाही. हे लोक आणखीन आमिष दाखवतील, आणखीन काही करतील, कदाचित हेही सांगतील की तुमचं काही होणार नाहीत म्हणून. आता तो कोपऱ्यात जाऊन सांगत आहे प्रत्येकाला तुमचं काही होत नाहीत म्हणून, पण हेच शब्द आपण येणाऱ्या निवडणुकीत त्याच्या कानावरती द्यायचे आहेत. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.